हॅलो, तर आज आपण करतो आहे 38 साईजचा प्रिन्सेस कट ब्लाऊज. चेस्ट साईज आहे 38. यासाठी आपण फोल्ड घेतला आहे 13, ज्यामध्ये आपण हाफ इंच ऑलरेडी एक्स्ट्रा पकडला आहे. आपल्या ब्लाऊजची उंची आहे 13. सो आपण फ्रंट लेंथ जी आहे ती 1.5 इंच एक्स्ट्रा म्हणजे 15.5 घेतली आहे. तर 15.5 घेऊन त्यावर स्ट्रेट लाईन ड्रॉ केली. आता आपण शोल्डर घेतो आहे. शोल्डर आपण घेतला आहे 6 प्लस 2 लाईन एक्स्ट्रा म्हणजे 6.25. त्यातलं जे पाव इंच आहे ते आपलं हुक पट्टीमध्ये स्टिचिंगला जातं. पुन्हा आपण आर्मची जी डेप्थ आहे ती घेतली आहे, जे मुंडाची खोली ती पण 6 इंच घेतली आहे. त्यावर आपण स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेतली. आता मुंडासाठी आपण आधी स्ट्रेट लाईन ड्रॉ केली आहे. जे 6 इंच घेतलं होतं त्याचा हाफ म्हणजे 3 इंचवर मार्किंग केलं. जे 3 इंचवर मार्किंग केलं आहे त्याच्या आतल्या बाजूने परत हाफ इंचवर मार्किंग केलं. आता त्या हाफ इंचवर आपण एक क्रॉस लाईन ड्रॉ करून घेतो आहे आर्म होल काढण्यासाठी, मुंडा ड्रॉ करण्यासाठी. तर आपण आर्म होल अशा प्रकारे कर्व देऊन ड्रॉ करून घेतला आहे. हाफ इंच आपण आतमध्ये यासाठी ड्रॉ केलं आहे की फ्रंट साईडला घोळ येऊ नये म्हणून. आता आपण नेकलाईन घेतली आहे, 2.5 इंचवर मार्किंग केलं आहे आणि 2.5 वरून आपण आपला फ्रंट नेक आहे 7 इंच, तो फ्रंट नेकवरून 7 वर मार्किंग केलं आहे. आता आधी आपण स्ट्रेट लाईन म्हणजे स्क्वेअर काढून घेणार आहोत. नेकसाठी स्क्वेअर काढून घेतला की नेकचा शेप प्रॉपर येतो. आता आपला राऊंड नेक असल्यामुळे आपण कॉर्नरला राऊंड शेप दिला आहे. तर अशा प्रकारे आपला राऊंड नेक रेडी आहे. आता महत्त्वाची गोष्ट, आपल्याला प्रिन्सेस लाईन ड्रॉ करायची आहे. आता प्रिन्सेस लाईन ड्रॉ करण्यासाठी आपली चेस्ट साईज आहे 38. सो आपण मार्किंग करणार आहोत 5 वर. तर 5 वर 2 मार्किंग केले. आता आपल्याला आपला जो DP आहे डार्ट पॉईंट तो आहे 9 वर, त्यावर हाफ इंच ॲड केलं, 9.5 वर मार्किंग केलं. आता जे आपण 5 वर मार्किंग केलं होतं तिथून खालून मोजायचं. 6 येत आहे तर 5.5 वर आपल्याला परत एक मार्किंग करायचं आहे. हे मार्किंग आपण साईड टक्ससाठी करतो आहे, म्हणजे दोन्ही बाजूला आपल्याला प्रिन्सेस कटला टक्स द्यायचं आहे. तर त्यासाठी एक लाईन ड्रॉ करून घेतली आहे. आता ही लाईन आपल्याला कुठपर्यंत घ्यायची आहे तर आपल्या डार्ट पॉईंटपासून 2 इंचपर्यंत. आता आपल्या प्रिन्सेस लाईन ड्रॉ करताना आधी स्ट्रेट लाईन ड्रॉ केली. स्ट्रेट लाईन ड्रॉ केल्यानंतर आपला जो नेक आहे तिथपासून आपण 5 वर मार्किंग केलं आहे. 5 वर यासाठी मार्किंग केलं आहे की आपली जी प्रिन्सेस लाईन आहे ती आपल्याला आर्म होलमध्येच मर्ज करायची आहे, जास्त वरती नाही घ्यायची. आता हातानेच थोडासा कर्व काढून घेतला आहे. ही झाली आपली प्रिन्सेस लाईन. आता कट करण्यासाठी आपल्याला 38 साईजला आपल्याला 3 इंच घ्यायचं आहे. तर 3 इंचसाठी आपण प्रिन्सेस लाईनच्या दोन्ही बाजूने 1.5 इंचवर मार्किंग केलं आहे. लेफ्ट साईडला 1.5 इंच, राईट साईडला 1.5 इंच. आता आपल्याला जे आतलं मार्किंग केलं आहे त्यावर स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची आहे. आता आपण स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेतली आणि जे बाहेरच्या बाजूने मार्किंग केलं आहे तिथे हातानेच आपल्याला थोडासा कर्व काढून घ्यायचा आहे. थोडासाच कर्व काढून घ्यायचा आहे, जास्त नाही. आता आपण साईड टक्ससाठी जी स्ट्रेट लाईन ड्रॉ केली होती त्या स्ट्रेट लाईनवर आपल्याला दोन्ही बाजूने हाफ इंचवर मार्किंग करायचं आहे. ते यासाठी की आपण तिथे 1 इंचचा टक्स घेतो आहे, कारण आपण आधी 1.5 इंच एक्स्ट्रा ॲड केलं होतं फ्रंट लाईनला. सो आपलं 1 इंचचा टक्स घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपलं 38 साईजसाठी प्रिन्सेस कटचं मार्किंग